गौरांश कुठे चाललाय? म्हणजे तुम्हाला गौरांश ट्रेनमध्ये दिसतोय ना? तर हो, आम्ही चाललो आहोत कर्नाटकला, अंकोला या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी. तिथे माझी माहेरची कुलदैवत आहे. तर आम्ही सगळे त्या ठिकाणी आज निघालो, कारण की नवरात्रोत्सव चालू आहे, देवीची ओटी भरायची आहे मला. म्हणून मी माझ्या आई वडिलांसोबत चाललेली आहे. दादा आहे, वहिनी आहे, भाऊ आहे. नवऱ्याला सुट्टी नाही, त्यामुळे ते नाही आहेत. ते नक्कीच पुढच्या वर्षी माझ्यासोबत असतील. तर चला, आपला प्रवास इथून चालू झालेला आहे. आणि हा गौरांश आणि आजोबा भेल खात आहेत. गौरांश या ठिकाणी त्याच्या आजोबांना आवाज देत होता आजा करून. इथे आता कपडे सुकवण्यासाठी रशी आली होती, तर गौरांश लागलाय की ती मला पाहिजे. खाली एक आजी आजोबा होते, त्यांच्यासोबत गौरांश खेळत होता आणि ते मामा त्याला सांभाळत होता. आता या ठिकाणी वेफर्सवाला आलेला आहे, त्यामुळे गौरांची आमच्या तळमळ चालू आहे की त्याला वेफर्स हवेत. आणि तो मामाला सांगतो की मला वेफर्स दे. हा बघा आता कसा वाकून वाकून बघतोय आणि त्याला सांगतोय मामाला की ॲक्च्युली त्या माणसाला सांगतोय, बोलवतोय आणि सांगतोय की मला वेफरचं एक पाकिट दे म्हणून. फायनली गौरांशने इथे वेफरचं पाकिट घेतलेलं आहे, पण त्याला काय आम्ही वेफर्स देणार नाहीत, कारण की त्याला वेफर्स खायचे नाही आहे. आता या ठिकाणी मामाने आता त्याच्यासाठी जेवण मागवलं होतं आणि ते मम्मीची आमच्या झोपायची तयारी, कारण की आमचं या ठिकाणी जेवण वगैरे झालेलं आहे मस्तपैकी. आणि प्रथमेशला नको हवं होतं, त्याला ट्रेनमधली व्हेज बिर्याणी खायची होती, त्यासाठी इथे पप्पांनी व्हेज बिर्याणी त्याच्यासाठी घेतली. आणि ते मामा काय खातो ह्यावर गौरांचं लक्ष आहे बघा, कारण की गौरांशलाही पाहिजे आहे. तर चला, आता गौरांशला मी पाठवते त्याच्या मामाच्या जवळ, म्हणजे दोघं बसून मस्त खातील. दोघंही एक बसलेले आहेत या ठिकाणी आणि मामा या ठिकाणी भाच्याला आपल्या भरवत आहे आणि तोही मस्त खात आहे, आस्वाद घेत आहे. बघूया आता, कारण की त्यांनी आज काही जास्त खाल्लेलं नाही, मगाची फक्त चपाती खाल्ली होती. आमचं मस्तपैकी खाऊन झाल्यावर आम्ही थोडा वेळ आराम केलेला आहे, झोपलो होतो. आता सकाळी 4 वाजून गेले होते आणि आमचं स्टेशन आलं आहे. तर अंकोला या ठिकाणी आम्ही इथे पोहोचलेलो आहोत. आता इथून स्टेशनच्या बाहेर पडलो आणि आता रिक्षा करत आहोत. इथे रिक्षा आम्ही ऑलरेडी बुक केलेली होती दादाने. तर चला, आता आम्ही रिक्षा करून आम्हाला ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी पोहोचलो आणि सकाळी सकाळी आपल्या गौमाताचं दर्शनही झालेलं आहे. आम्ही मंदिरातच इथे रूम्स आहेत त्या आधीच बुक केल्या होत्या. तर आता आम्ही इथे सकाळी पोहोचलेलो आहोत. सकाळी इकडचा नजारा आणि नवरात्रोत्सव इकडची मी तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन, जशी त्यांची परमिशन असेल तर. तर चला, आजचा आपला हा व्हिडिओ इथेच संपवूया. परत भेटूया आपण नवीन व्हिडिओ, म्हणजे उद्या आम्ही चाललेलो आहोत एका ठिकाणी. तर माझे व्हिडिओ असेच बघत राहा, तुम्हालाही छान आवडतील. तर चला, सर्वांना गुड नाईट.